माझं नाव गीतांजली कोळी। मी जवळपास 9 वर्षापासून या आमच्या धुळे नंदुरबार जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये आदिवासी जे मूळ निवासी आहेत, आदिवासी टोकरे कोळी, ढोर कोळी, मल्हार कोळी, महादेव कोळी जे मूळ निवासी आहेत त्यांना न्याय मिळावा। न्याय म्हणजे घटनेने, संविधानाने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला 28, 29, 30 नंबरवर आदिवासी अनुसूचित क्रमांकावर न्याय देण्याचा अधिकार दिलेले असताना देखील आम्हाला या महाराष्ट्रामध्ये एसटीचं म्हणजे अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र तसेच वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळत नाही। जाचक अटी लावून प्रांताधिकारी वैधता प्रमाणपत्र देणारे अधिकारी हे देतात किंवा देत नाही आणि त्या विरोधात आमचा आक्रोश आहे। जेव्हा आम्ही प्रांताधिकारीकडे जातो 10वी नंतर मुलांच्या शिक्षणासाठी प्रमाणपत्र घेण्यासाठी, त्यावेळेस आम्हाला प्रांताधिकारी म्हणतात तुमच्या 1950 पूर्वीच्या टोकरे कोळी, ढोर कोळी, मल्हार, महादेव कोळी जमातीची नोंद असलेला पुरावा घेऊन या। असं कोणताही प्रावधान संविधानामध्ये नाही की 1950 पूर्वीचा पोट जमातींचा उल्लेख असलेल्याचा नोंद घेऊन या, परंतु हे प्रांताधिकारी मुद्दाम त्रास देतात आणि आम्हाला पडताळणी समितीकडे पाठवतात। पडताळणी समिती सुद्धा आम्हाला सांगते की तुमच्याकडे 1950 पूर्वीचा कोळी नोंदचा पुरावा आहे, परंतु टोकरे कोळीचा नाही किंवा महादेव कोळीचा नाही। परंतु इंग्रजांनी ज्या नोंदी केलेल्या आहेत 1950 पूर्वीच्या त्या कोळी ह्याच झालेल्या आहेत सर्वोत्तम महाराष्ट्रात। आणि घटना आलेली आपली 1956 नंतर संबंधित अधिकारी घटना बाह्य 1950 पूर्वीचा पुरावा मागतात, ते असंविधानिक आहे। पहिली आमची ही मागणी आहे 1950 पूर्वी जे अनुसूचित क्षेत्रामधील जे आदिवासी बांधव आहेत त्यांना कोळी नोंद असल्यावर सुद्धा दाखला मिळतो, परंतु अनुसूचित क्षेत्राबाहेरील जे आदिवासी आहेत त्यांना 1950 पूर्वीच्या कोळी नोंदीवर दाखला दिला जात नाही, वैधता दिली जात नाही। तोच न्याय मागण्यासाठी आम्ही जर हायकोर्टात गेलो तर हायकोर्ट आम्हाला कोळी नोंदीवरून दाखले द्या, वैधता द्या हे आदेश देते। हायकोर्टापेक्षाही स्वतःला मोठे समजत असणारे प्रांताधिकारी व जात पडताळणी अधिकारी हे अतिशय भेदभाव रीतीने आम्हाला त्रास देण्याचं कार्य करत आहे। या अधिकाऱ्यांना आणि पडताळणी समित्यांना वचक निर्माण करावा शासनाने। यासाठी व कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार आम्ही जे मागणी जोडलेले आहेत, जे निकाल लागलेले आहेत कोर्टाचे आत्ताचे सुद्धा निकाल आहेत, ते निकाल जोडून आम्हाला तात्काळ या अधिवेशनामध्ये GR काढण्यात यावा। 1950 पूर्वीच्या कोळी नोंदीवरून आम्हाला तात्काळ विनाअट दाखले मिळावे, एसटीचे प्रमाणपत्र मिळावे, व्हॅलिडिटी मिळावी, यासाठी हा कुराड मोर्चाचं आंदोलन आहे। आणि कुराड माणूस शस्त्र केव्हा उचलतो ज्यावेळेस अंतिम वेळ आलेली असते। 40 वर्षापासून आमचा आदिवासी टोकरे, ढोर, मल्हार, महादेव कोळ्यांचा या महाराष्ट्रात संघर्ष सुरू आहे, परंतु सरकार दखल घ्यायला तयार नाही। आमचे आंदोलन झालं, उपोषण झाले, जरंडे पाटलांपेक्षा मोठे मोठे आमचे मरायला टेकलेले माझे सुद्धा स्वतःचे उपोषण झालेले आहेत। हिवाळी अधिवेशनावर मी एक आदिवासी महिला धुळे ते नागपूर पायी 550 किलोमीटर पायी गेली तरी या सरकारने दखल घेतली नाही एक आदिवासी महिलेची। म्हणून शेवटी त्या गांधीजींच्या काठीला तिथं लोकशाहीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्या दिवशी प्रण घेतला कुराड मोर्चाचा। जर आम्ही संविधानिक अधिकार जर आम्हाला शिक्षणासाठी प्रमाणपत्र मागतोय जर मिळत नसतील तर आम्हाला हातात कुराड घेऊन आदिवासींप्रमाणे दरोडे टाकायची परवानगी द्या। पहिला दरोडा आम्ही अधिवेशनावरच आता घालायला जाणार आहेत जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर। शासनाने लक्षात ठेवा, हात जोडून विनंती आहे तुम्हाला, शेवटचा आमचं हे आहे प्रतिक्रिया, हात जोडून विनंती आहे, तुम्ही मायबाप सरकार आहात। माननीय फडणवीस 20 सरकार नसताना 2014च्या जाता मोर्चा इथं हजारांच्या संख्येने आदिवासी कोळी महादेव आलेले होते, मल्हार कोळी आले होते, टोकरे काळी आलेले होते। त्यावेळेस त्यांनी वचन दिलं मी मुख्यमंत्री झालो तर तुमचा आधी प्रश्न सोडवेल। आज देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही मुख्यमंत्री व्हायला 10 वर्ष होऊन गेले, तुम्हाला वचन द्यायला तुम्ही वचन विसरलात, त्या वचनाची आठवण करून देण्यासाठी इथं आलेलो आहे। आज आझाद मैदानावरती संपूर्ण महाराष्ट्रामधून अनुसूचित जमातीमधील कोळी, महादेव, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी आज कुराड मोर्चासाठी माननीय गीतांजली ताई कोळी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रातून आज आमच्या जमातीवरती जो अन्याय होतो, आज कित्येक वर्षापासून अन्याय होतो, आमच्या मुलाबाळांना कास्ट सर्टिफिकेट मिळत नाही, व्हॅलिडिटी मिळत नाही, आज
आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी का आलो? आज जो TSP एरिया आहे त्या TSP एरियामध्ये आमचेच भावबंद आहेत, यांच्या नोंदी ह्या कोळीच आहेत, यांना सर्वच काय मिळते, कास्ट सर्टिफिकेट मिळते, व्हॅलिडिटी मिळते. पण TSP एरियामध्ये आम्ही जेव्हा 1960ला विलीन झालो तेव्हापासून आम्ही वंचित आहोत. पश्चिम महाराष्ट्रामधला काही भाग असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, खानदेश असेल, आम्हाला 1950 पूर्वीचा जमातीचा जर कोळी टोकरे कोळी असतील तर टोकरे कोळीचा, ढोर कोळी असतील ढोर कोळीचा, महादेव कोळी असतील तर महादेव कोळीचा 1950 पूर्वीचा पुरावा मागतात. पण TSP एरियामध्ये यांच्या पण नोंदी कोळीच आहेत, यांना सर्वच काय मिळते. पण आम्हाला OTSP मधील आम्हाला कास्ट सर्टिफिकेट पण मिळत नाही आणि व्हॅलिडिटी पण मिळत नाही, ज्या सुखसुविधा आहेत त्या पण मिळत नाही. आज त्रासून कंटाळून संपूर्ण महाराष्ट्रामधून आदिवासी जमात या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. कुऱ्हाड मला दिल्या जात नाही कारण की त्यांच्यावरती 25 आमदारांचं प्रेशर आहे. आज आमच्याकडे जर बघितलं तर आमचा इतिहास आहे, इतिहास आम्ही दाखवायला तयार आहे, द्यायला तयार आहे. तोही सरकारीचा आहे, ब्रिटिशांचा आहे, निजामांचा आहे, तरी ते मानायला तयार नाहीत. काही ना काही GR काढतात, कुठलं तरी परिपत्रक काढतात. आजपर्यंत आमचा समाज हा अज्ञानी होता, आज थोडंफार शिकलो, आम्हाला माहिती पडलं, आम्ही थोडा कायद्याचं ज्ञान घेतोय, जे काही जुने दस्तावेज आहेत ते वाचन करतो. आज आम्ही त्यांच्या पुढे जातो, हे मांडतोय, पण त्याला केराची टोपली दाखवल्या जाते. आज वैतागून आज आम्हाला हा 3 तारखेचा कुऱ्हाड मोर्चा गीतांजली ताई यांच्या माध्यमातून काढावा लागला. एक रगरागिनी आज काय होते त्या दिदीने दाखवून दिलेला आहे.